समृद्धी अपघातानंतर जालन्यात संताप, 8 महिलांच्या मृत्यूनंतर नातेवाईक आक्रमक. 50 लाख मदत व नोकरीची मागण्या मान्य होईपर्यंत मृतदेह ताब्यात घेण्यास नकार. समृद्धी महामार्गावरील भीषण अपघातानंतर जालन्यात संतापाची लाट उसळली आहे. या दुर्घटनेत 8 महिलांचा मृत्यू झाल्यानंतर आता त्यांच्या नातेवाईकांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. जालन्यातील समृद्धी महामार्गावर काल झालेल्या भीषण अपघातात 8 महिलांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर मृत महिलांचे पार्थिव जालन्यातील घाटी रुग्णालयातील शवविच्छेदन केंद्रात ठेवण्यात आले. मात्र मृतांच्या नातेवाईकांनी प्रशासनासमोर ठाम आणि आक्रमक भूमिका घेतली आहे. प्रत्येकी 50 लाख रुपयांची आर्थिक मदत आणि समृद्धी महामार्ग प्रकल्पात कायमस्वरूपी शासकीय नोकरी देण्याची मागणी नातेवाईकांनी केली आहे. जोपर्यंत या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नसल्याचा इशारा त्यांनी दिलाय. सध्या 8ही महिलांचे मृतदेह शवविच्छेदन केंद्रात पडून आहेत. निधोणा आणि केळीगव्हाण गावातील या महिलांच्या मृत्यूमुळे दोन्ही गावावर शोककळा पसरली आहे, तर दुसरीकडे नातेवाईकांचा आक्रोश संतापात बदलताना दिसतोय. प्रशासनाकडून अद्याप कोणताही ठोस निर्णय न झाल्यानं परिस्थिती तणावपूर्ण बनली असून पुढील काही तासात काय तोडगा निघतोय हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. दादा मला सांगा की तुमच्या गावावरती आता दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे. काय तुमच्या गावकऱ्यांच्या वतीने मागणी आहे? ही घटना अतिशय दुर्दैवी आहे. घटना काही मिनिटांमध्येच वारासारखी आमच्या गावामध्ये पसरली आणि सावरावर लोक सर्व गाव आमचं समृद्धी महामार्गावर धावू लागलं. हातावर पोट असणाऱ्या महिला अचानकपणे निघून गेल्यावर एक आमच्या गाव अतिशय संकटात आलेलं आहे, दुःखात आलेलं आहे आणि सर्व दलित महिला आहेत आणि 8 महिलांची मृत त्या ठिकाणी झालेल्या आहेत. जालना जिल्ह्याच्या महिला ह्या पालकमंत्री पंकजाताई मुंडे आहेत. एकही प्रतिक्रिया आपल्या पालकमंत्री महोदयांनी त्यांना दिली नाही. 5 लाखाची मदत हा तुटपुंजी आहे. मला असं वाटतं की 50 लाखाची मदत मुख्यमंत्र्यांना लक्ष घालून त्यांना केळीगव्हाण आणि निधोणा आंबेडकर नगर येथील महिलाला दिली पाहिजे. पालकमंत्र्यांनी सुद्धा त्यांच्या विशेष निधीमधून प्रत्येक कुटुंबाला जवळपास 20 लाखाची मदत त्यांनी केली पाहिजे आणि ठेकेदारावर गंभीर स्वरूपाचा गुन्हा त्या ठिकाणी दाखल झालेला पाहिजे. एवढी तोपर्यंत आम्हाला मदत भेटत नाही तोपर्यंत आम्ही मृतदेह या ठिकाणी हलवणार नाही असं आमच्या सर्व गावकऱ्यांच्या वतीनं आपल्याला आपल्या माध्यमातून सर्वांना सांगणं आहे. दादा मला नाव सांगा. मी दीपक आदमाने, माजी सरपंच, निधोणा आंबेडकर नगर. दादा मला सांगा की आता या दुर्दैवी घटनेमध्ये ज्या महिला मृत झालेल्या आहेत त्यांची आता काय नातेवाईकांची मागणी असणार आहे? ज्या निधोण्या गावातील महिला त्या भीषण अपघातामध्ये मृत झालेले आम्ही सगळे त्यांचे एक कुटुंबच आहोत. आमच्या सर्व गावकऱ्यांची तसेच आमच्या कुटुंबाची अशी मागणी आहे की ही मृत्यू एकदम दुर्दैवी आहे आणि आमच्या त्या चुलत्यांची सगळ्यांची परिस्थिती खूप हालाकीची आहे. सगळे हातावर काम करून पोट भरणारे लोक आहेत. तरी शासनाने आमच्या त्या प्रत्येक महिलेला 50-50 लाख रुपये आर्थिक मदत करावी. त्याचप्रमाणे जो कॉन्ट्रॅक्टर आहे त्यांनी देखील आर्थिक मदत करावी आणि ज्या कंटेनरने हे नुकसान केलेलं आहे आमच्यावर खूप मोठा हा जो डोंगर कोसळवलेला आहे त्याच्याकडून देखील आम्हाला आर्थिक मदत मिळावी अशी आमच्या सगळ्या गावकऱ्यांची आणि कुटुंबाच्या वतीनं आमची मागणी आहे. कॅमेऱ्याचं नाव सांगा. माझं नाव दिनेश आदमाने. दादा मला सांगा की आता तुमची भूमिका काय असणार आहे? आमच्या गावावर दुःखाचा डोंगर कोसळलाय. आमच्या मजूर महिला गोरगरिबाचं कुटुंब उद्ध्वस्त झालेलं आहे. त्याच्याकरता कॉन्ट्रॅक्टर यांची नुकसान म्हणून प्रत्येकी 50-50 लाख रुपये द्यायला पाहिजेत, नाही तर आम्ही मृतदेह ताब्यात घेणार नाही तोपर्यंत. नाव सांगा. आणि समृद्धी मार्गावर हर एक घरातील प्रत्येक एक सदस्य कायमस्वरूपी कामावर घ्यावं अशी आमची मागणी आहे गावात. काय नाव तुमचं? दिनेश रघुनाथ आदमाने.